विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी सेबी माध्यमासाठी गणित भाग 1 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन स्टार्ट करत आहोत। बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये आपल्याला काही पॉइंट लर्न करायचे। इंट्रोडक्शन about the quadratic equation, after that methods of solving quadratic equation. There are three methods to solve the quadratic equation. After that, nature of roots and coefficients, and then application of quadratic equation, that means the word problem. So these are 4 points that we have to learn in this chapter. So this chapter is very easy and most important for point of view of your examinations. आपल्याला हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आणि हा चॅप्टर जर आपण व्यवस्थित प्रिपेअर केला तर याचे पूर्णला पूर्ण आपल्याला मार्क्स मिळतात आणि सोपा चॅप्टर आहे। ठीक आहे, तर आपण हे पाहण्यापूर्वी आपण 9th स्टँडर्ड कडे आपण थोडा काय भाग बघूया। यू नो पॉलिनॉमियल, linear polynomial, quadratic polynomial. So polynomial which having the degree of variable is 1, that is called as a linear polynomial. Degree means highest power of the polynomial is called as a degree. So the degree is 1, so this is called as a linear polynomial. Linear polynomial. Then next, if the polynomial having degree 2, such polynomial is called as quadratic polynomial. So this is the quadratic polynomial. So you know, quadratic polynomial means the polynomial which having the degree is 2. Degree means the highest power of the polynomial. या व्हेरिएबल मध्ये सगळ्यात मोठा जो पॉवर असतो व्हेरिएबलचा त्याला आपण काय म्हणत असतो, डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. आणि डिग्री ही जर 2 असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणतो। असंच आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पाहायचे, आणि म्हणून लक्षात आलं असेल की तुम्हाला पॉवरच्या संदर्भात आपण हे नाव चेंज करत आहोत। लिनियर असले की पॉवर 1 असतं, आणि क्वाड्रॅटिक 2 असेल पॉवर म्हणजे इंडेक्स याचा 2 असेल, हायेस्ट इंडेक्स म्हणजे डिग्री म्हणतो आपण त्याला, तर 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असं म्हणत असतो। आणि हे त्याचे कोइफिशिएंट्स आहेत 3, 5, 3 हे त्याचे कोइफिशिएंट्स आहेत पॉलिनॉमियलचे। हे सर्व आपण 9th स्टँडर्ड मध्ये पाहिलेलं आहे। आता आपल्याला या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घ्यायची आहे। याचाच बेस लक्षात घेऊन हे क्वाड्रॅटिक तुम्हाला लक्षात आलेलं आहे। क्वाड्रॅटिक म्हटलं की लक्षात ठेवायचं आपल्याला की व्हेरिएबलचा पॉवर हायेस्ट पॉवर 2 असतो। मग आपल्याला स्टँडर्ड फॉर्म या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा असा आहे, standard form of quadratic equation, that is ax square plus bx plus c is equal to 0. This is the standard form of a quadratic equation where a, b, c are called as real numbers. हे रियल नंबर्स आहेत। आणि अजून एक महत्त्वाचं याच्यासाठी कंडिशन आहे, ती म्हणजे अशी की a इज नॉट इक्वल टू 0. a हे 0 राहू नये। काय होईल असलं तर, हे 0 जर राहिलं तर इथं 0 ठेवलं तर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे हे पूर्णपणे टर्म 0 होऊन जाईल। मग हे पूर्ण व्हेरिएबल सुद्धा गेलं। मग आता याच्यामध्ये उरलं एवढंच bx प्लस c, आणि bx प्लस c मध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर इंडेक्स काय येतो, 1 येतो, आणि मग त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी त्याचा पॉवर हे 2 असणं आवश्यक आहे।
म्हणून या ठिकाणी हे जे स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ax² + bx + c = 0, यामध्ये a b c आर रियल नंबर्स, हे रियल नंबर असायला पाहिजे. आणि दुसरी एक कंडिशन अशी आहे की a इज नॉट इक्वल टू 0. आणि जेव्हा आपल्याला माहित आहे b इज इक्वल टू जर 0 असेल तर हेच इक्वेशन असं लिहिता येतं ax² + c. समजा c इज इक्वल टू 0 असेल, इफ c इज इक्वल टू 0 देन वी राइट ax² + bx, and if both are 0 then we write ax² is equal to 0. मग आता बघा हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तिन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत. मग काय कंडिशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची? त्यामध्ये एक व्हेरिएबल असणं आवश्यक आहे. बघा आता मी सर्व सांगितलं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कशाला म्हणायचं, ज्यामध्ये एक व्हेरिएबल असून, फक्त एक व्हेरिएबल असून त्याचा इंडेक्स हा 2 असेल तर आपण त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं, अन्यथा नाही. मग आता याच्यामध्ये आपण a इज नॉट इक्वल टू 0 म्हटलं, बाकीचे 0 ठेवलं तर काही फरक पडत नाही, सगळेच क्वाड्रॅटिक इक्वेशन होतात. समजा आपण b ची व्हॅल्यू 0 ठेवली तर ax² + c, दिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज दिस इक्वेशन contains the variable x and which having the index that is 2. So this is the quadratic equation. If we put the value of c is equal to 0, then equation becomes ax² + bx is equal to 0. This is also quadratic equation because in this equation there is only one variable, that is x, and having greater power, highest power, that is degree, is 2, so it is called as a quadratic equation. And if both are 0, b as well as c, then also this is the quadratic equation, x² is equal to 0. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं. आणि यामध्ये मग फक्त एकच हे 0 राहू नये, बाकीचे हे 0 राहिलं तर चालतं, हे 0 राहिलं तर चालतं, किंवा दोन्ही 0 राहिले तरी चालतं, तरी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. फक्त ही कंडिशन मात्र त्यानं ओबे करणं आवश्यक असतं. ax² + bx + c = 0. यामध्ये a ला क्वाड्रॅटिक, b ला लिनियर अँड c ला कॉन्स्टंट टर्म म्हणतात. लक्षात ठेवा, हे क्वाड्रॅटिक म्हणायचं. x² चा कोएफिशियंट जो आहे a याला क्वाड्रॅटिक, त्याच्यानंतर x चा कोएफिशियंट b याला लिनियर, आणि हे c कॉन्स्टंट, या तिघांना काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक, लिनियर अँड कॉन्स्टंट टर्म. तर अशा प्रकारे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. आणि हे काही अवघड नाही, सहज लक्षात येतं. आता तुम्हाला एखादं व्हेरीफाय करायचं असेल किंवा चेक करायचं असेल वेदर दॅट द गिवन इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक ऑर नॉट, सो यू हॅव टू कन्फर्म फर्स्ट ऑफ ऑल दॅट इक्वेशन कंटेन्स द व्हेरिएबल only one and which having the highest power, that is degree, is 2. At that time the given equation is a quadratic equation, isn't it? So again one more thing is roots of quadratic equation. What is roots of quadratic equation? Roots of quadratic equation. What is roots of quadratic equation? So it is the value of a variable. It is the value of a variable due to which the given equation is satisfied. The value of a variable for which the given equation, given quadratic equation is satisfied, then the value of a variable is called as roots of that given equation. आपल्या त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल जे असेल, x असेल, y असेल, m असेल, n असेल, कुठलाही असू द्या, त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनं ती जर इक्वेशन सॅटिस्फाय होत असेल. व्हॉट इज मीन बाय सॅटिस्फाय? सॅटिस्फाय मीन्स इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन दॅट इक्वेशन, देन वी गेट लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. But remember the standard form of the quadratic equation is ax² + bx + c is equal to 0.
If I put the value of x in this equation, means in left hand side, then the left hand side becomes 0, because you know the right hand side is 0, and if left hand side is equal to right hand side, then we say that the equation is satisfied by putting the value of a variable. So such a value of a variable due to which or for which the given equation is satisfied, that is called as roots of quadratic equation. आपण त्याला रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असं म्हणत असतो. आपल्याला आता प्रॅक्टिस सेट मध्ये 2.1 मध्ये सांगितलं की कुठलेही दोन क्वाड्रॅटिक, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता प्रत्येकाचं हे आन्सर वेगळं असतं. कुठलेही आपल्या मनावर या फॉर्म मध्ये असणारे क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे दोन, कुठलेही दोन लिहा. आपण कितीही लिहू शकतो, दोनच काय. आपण हे 2x² + 5x + 7 = 0 हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिता येतात. आपण याच्यामध्ये फक्त दोन कंडिशन उभे करणार आहोत, ते म्हणजे कोणत्या, व्हेरिएबल x एकच पाहिजे, एकच व्हेरिएबल, x असेल तर xच, y असेल तर yच, आणि त्याच्यानंतर व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री म्हणजेच इंडेक्स हा किती पाहिजे, मॅक्झिमम 2 पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त नको, त्याच्यापेक्षा कमीही नको. 2 एक्झॅक्टली जर असेल तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. मग आता याच्यामध्ये त्या कंडिशन उभे करून हे इक्वेशन लिहिलं बघा. एक व्हेरिएबल आहे आणि हायेस्ट पॉवर किंवा इंडेक्स त्या व्हेरिएबलचा किती आहे, 2, आणि म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असं कुठलंही लिहिता येईल आपल्याला. x² + 5 दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओनली m² = 0. This is also quadratic equation, right? Then a² + 5b. This is also quadratic equation. बरोबर आहे. प्रत्येकामध्ये बघा एकच व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल एक असून त्यांचा इंडेक्स जो आहे, हायेस्ट इंडेक्स म्हणतो, हायर पॉवर म्हणतो व्हेरिएबलचा 2 आहे, आणि म्हणून हे सगळे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. असे तुम्हाला जे योग्य वाटतील, जे लिहिता येतील ते तुम्ही लिहायचे. फक्त दोन कंडिशन त्याच्यामध्ये पाळा, ते म्हणजे एक व्हेरिएबल असणं आवश्यक आहे आणि त्या व्हेरिएबलचा पॉवर हा हायेस्ट पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा फर्स्ट क्वेश्चन घेतला. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन, कुठलेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा म्हटल्याच्यानंतर आपण असं लिहिलेले आहेत. आता ह्याच्यानंतरचा क्वेश्चन आपण त्या प्रॅक्टिस सेट 2.1 मधला दुसरा क्वेश्चन आपण पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, आपल्याला चेक करायचं आहे की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत किंवा नाहीत, असतील तर का, नसतील तर काही आपल्याला सांगायचं आहे. डिसाइड आपल्याला ठरवायचं याच्यातले क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणते आहेत. मग आताच आपण पाहिले की क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा असतात, ज्या इक्वेशन मध्ये फक्त एक व्हेरिएबल असतं आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स जो आहे तो हायेस्ट इंडेक्स किती असतो, 2 असतो, त्यालाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. मग ते सर्व दोन कंडिशन आपण प्रत्येक इक्वेशन ओबे करतो का ते पाहू. जर ओबे करत असेल that equation is a quadratic equation. If it not obey, then equation is not quadratic equation. बघा स्टार्टिंगला आपण पाहूया. this x² + 5x - 2 = 0. This equation contains, in this equation x is only variable, x हे एक व्हेरिएबल आहे, एकच आहे व्हेरिएबल. त्याच्यानंतर विथ हायेस्ट पॉवर और हायेस्ट इंडेक्स. किती आहे हायेस्ट इंडेक्स, बघा इथे x1 आहे, x2 आहे, सगळे हायेस्ट किती आहे, 2 आहे. मग आपल्याकडे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. दिस इक्वेशन कंटेन्स वन व्हेरिएबल, आफ्टर दॅट हायेस्ट इंडेक्स इज 2 and thus this equation is
quadratic equation. म्हणून आपल्याला सांगता येतं given equation is a quadratic equation. Given equation is quadratic equation. Given equation is quadratic equation. Then next, y square is equal to 5y minus 10. याला आपण रिराइट करूया, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणू याला. y स्क्वेअर 5y ला इकडे ना मायनस 5y मायनस 10 ला इकडे ना प्लस 10 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये y हे एक व्हेरिएबल आहे, हायेस्ट इंडेक्स 2 आहे आणि म्हणून हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इन दिस इक्वेशन y is only variable with highest indexed 2. Therefore, given equation is quadratic equation. हे कोणतं इक्वेशन आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याच्यानंतर याच्याकडे बघा, याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. y स्क्वेअर प्लस 1/y इज इक्वल टू 2 या इक्वेशनला सॉल्व करू. हे अशा प्रकारची इक्वेशन सॉल्व करण्यासाठी सोपी मेथड आहे. डिनॉमिनेटर जे असतो त्यानं सर्वांना मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण काय करू, मल्टिप्लाइंग above equation by y, then we get, याला y न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करू. y स्क्वेअर इंटू y मीन्स y क्यूब प्लस याला y न मल्टिप्लाय केलं तर y कॅन्सल होतात. 1 इज इक्वल टू याला y न मल्टिप्लाय केल्याने 2y, देन y क्यूब या 2y ला इकडे ना मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. राइट. So this equation contains, in this equation y is only variable. Y is only variable with highest index 3, not 2. Therefore, given equation is not quadratic equation. आणि म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन येणार नाही. नेक्स्ट इक्वेशन x प्लस 1/x इज इक्वल टू -2. यालाही काय करू आपण, याला सॉल्व करू. x न मल्टिप्लाय करू दोन्ही साइडला. x इंटू x म्हणजे x स्क्वेअर प्लस याला x न मल्टिप्लाय केलं x कॅन्सल म्हणजे 1 होईल आणि याला x न मल्टिप्लाय केलं -2x. बघा प्रत्येक टर्मला आपण काय केलं, x न मल्टिप्लाय केलं. x इंटू x x स्क्वेअर, याला x न मल्टिप्लाय केलं x कॅन्सल होईल आणि याला x न मल्टिप्लाय केलं -2x म्हणजे प्रत्येक टर्मला आपण x न मल्टिप्लाय केलं. आता त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. x स्क्वेअर -2x ला इकडे आणू प्लस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. नाउ सी हियर इन दिस इक्वेशन x is only variable with highest index 2. Therefore, this is a quadratic equation. This is a quadratic equation. त्यानंतर नेक्स्ट इक्वेशन बघा, m+2 इन वन ब्रॅकेट m-5 इन अनदर ब्रॅकेट मल्टिप्लाय. याला आपण काय करू, मल्टिप्लिकेशन करू. m न मल्टिप्लाय करू. m इंटू m म्हणजे m स्क्वेअर, m इंटू -5 5m
प्लस 2 न मल्टिप्लाय करा 2m प्लस इंटू मायनस मायनस 2 इंटू 5 10 इज इक्वल टू 0. अगोदर m न दोघांनाही मल्टिप्लाय केलं, नंतर 2 न दोघांनाही मल्टिप्लाय केलं, याप्रमाणे आपल्याला टर्म मिळतात m स्क्वेअर मायनस 5m प्लस 2m म्हणजे मायनस 3m मायनस 10 इज इक्वल टू 0. याच्यातही बघा दिस इक्वेशन in this equation m is only variable with highest index 2. Therefore given equation is quadratic equation. Therefore the given equation is a quadratic equation. Last equation बघा m क्यूब, याला इकडे आणा 3m क्यूब इकडे आणल्याने मायनस 3m क्यूब होईल प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. हे 1m क्यूब आणि मायनस 3m क्यूब म्हणजे मायनस 2m क्यूब आहे प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. याला काय सांगता येतं? This equation contains m is only variable with highest index is 3 not 2. So this is not a quadratic equation. अशा प्रकारे तुम्हाला याचं आन्सर लिहिता येतं. तर हा क्वेश्चन 2 होता प्रॅक्टिस सेट 2.1 मधला. आपण नेक्स्ट पिरियडला याच्यामधला नेक्स्ट क्वेश्चन बघूया.